बिग बॉस 18च्या घरामध्ये आता रॅशन देणार आहे बिग बॉस. तर ते कोणत्या पद्धतीनं देणार आहे ते आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बिग बॉस म्हणतात तुम्हाला रॅशन तर मिळणार आहे, पण रॅशन तुम्हाला कसं घ्यायचं आहे ते सांगतो म्हणून म्हणतात. आणि ते सांगतात की रॅशन हे तोंडानं उचलून आणायचं आहे आणि ते एका सदस्यापासून दुसऱ्यापासून असं पूर्ण सदस्याच्या तोंडातून जर ते सेफली जर पोहोचलं तर ते रॅशन त्यांना मिळणार आहे. तर आता पाहूयात की आपण रॅशन कसं येणार आहे. तर आता ही हेडन आणलेली आहे की तोंडामध्ये ते तांदळाचं पाकिट धरून आणलेली आहे. आता ती करणवीरला देणार आहे. करणवीर पुढच्या व्यक्तीला पास करणार आहे. आता इथं पाहतात चाहत तोंडात कांदा घेतलेली आहे आणि रजत दलालच्या तोंडात देत आहे. आणि हे सगळं आपण आता पाहत आहेत की एकाच्या तोंडातून दुसऱ्याच्या तोंडात. आता करणवीर देईल म्हणजे शिल्पा शिरोडकरच्या तोंडामध्ये, शिल्पा शिरोडकर देईल पुढं ईशाच्या तोंडात, ईशा देईल अविनाश, असं चालू आहे. तर आता हे अशा प्रकारे पुढं जाणार आहे. खूप म्हणजे सुरुवातीला तांदळाच्या ह्याच्याला थोडंसं कडेला धरून द्यायचं होतं, मजा आली. पण आता इथून पुढं आता काय एक वस्तू छोट्या पण आहे जे आज जसं की आलं आहे, कांदा आहे, बटाटा आहे, टमाटर आहे. आता या वस्तू कशा देणार आणि त्या देईपर्यंत सेफली जातील का? आता समजा टमाटर आहे तर टमाट्याला जातं लागून फुटून जाईल ना. आणि असंच म्हणजे कांदा, बटाटा, आलं, लसूण आणि जे बी काही म्हणजे बाकीच्या वस्तूची पॉकेट आहेत, मसाले वगैरे, ह्या सगळ्या वस्तू त्यांना तोंडात आणून एकमेकाच्या तोंडातून द्यायच्या. इथं पाहताय चुमच्या तोंडातलं श्रुतिका घेत आहे. तर श्रुतिकाला घेता येत नाही तर श्रुतिका म्हणते तू शांत बस, मी तुझ्या तोंडातला आलशा घेते असं म्हणून चुमला म्हणते आणि ती ते बटाटा घेते. असंच चालू आहे एकाच्या तोंडातून दुसऱ्याच्या तोंडात. आता तर तुम्हाला कसं वाटतं ही म्हणजे हे रॅशन देण्याची बिग बॉसची पद्धत तुम्हाला आवडली का? तर बिग बॉस असं का करत आहेत, एवढा का छळत आहेत की सदस्यांना रॅशनसाठी प्रत्येक वेळेला रॅशन मिळवण्यासाठी लोकांना किती म्हणजे कष्ट मेहनत करावं लागते, किती म्हणजे संकटांना तोंड द्यावं लागतं. तर बिग बॉसच्या घरात अन्न मिळवणं फार कठीण आहे आणि ते मिळवलेलं अन्न शिजवणं आणि ती स्वतःपर्यंत पोहोचवणं हे खूप कठीण आहे. शेतकऱ्याला जितकं मेहनत करावं लागते त्याच्यापेक्षाही जास्त ते बिग बॉसच्या घरात करावं लागते की काय असं वाटायला लागलेलं आहे. कारण शेतकऱ्याला तर किती मेहनत करावी लागते. नांगरणी, पेरणी, कापणी, मळणी आणि ती घरापर्यंत येईपर्यंत किती धान्याचं करावं लागतं हे तुम्हाला माहिती आहे जर शेतकरी असाल तर.